कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सारंग, बरं आहेस ना? नाहीतर चल आपण डॉक्टरांकडे जाऊन येऊ। नाही नको, थांब। सोहम, डॉक्टरांना इथे बोलवून घे। नको सोम, वहिनी त्याची काही गरज नाही। ठीक आहे मी आता। बरं ठीक आहे, पण काही लागलं तर सांगा प्लीज। सावली, सूप आणशील का सारंगसाठी? दादा तू येणार नव्हतास ना, मग कसं काय आलास तिकडे? सावलीसाठी। झालं असं की मला एक फोन आला। जेव्हा मी तिथे पोहोचलो, ताराचं गाणं सुरू होतं। ताराचं गाणं ऐकल्यानंतर इतके दिवस हृदयात दडवून ठेवलेली अस्मी समोर उभी राहिली। माहिती नाही, पण कदाचित भास असेल तो। पण मी तिच्या मागे मागे गेलो, काहीच मला कळत नव्हतं। एका क्षणाला मी एका खोलीत पोहोचलो। त्या खोलीत मी तिला शोधायला लागलो आणि तेवढ्यात अंधार झाला। त्यानंतरचं मला काही आठवत नाही। हे सगळं ठीक आहे, पण इतके दिवस झाले पण मी त्या अस्मीला विसरू शकत नाहीये। सारंग, मला एक सांग, सावलीच्या जीवाला धोका आहे हे कोणी सांगितलं तुला? नाही म्हणजे तुला तिथे नेऊन मुद्दा मंदार करायचा कोणाचा प्लॅन तर नव्हता ना? लाईट आपण बंद केली होती ना, बरं पण आपल्याला कुठे माहिती होतं की सारंग दादा येणार आहे? काय रे सोम? सारंगच्या जीवावर उठलेल्या जगन्नाथने तर हे काम केलं नसेल ना? नाही, पण जगन्नाथ तर सावलीला आपली लेक मानतात। मग आपल्या लेकीच्या सुखाच्या आड ते काय येतील? नाही, ते सगळं ठीक आहे। हे बघ, तू उगाच टेन्शन घेऊ नकोस, त्याचं मी बघतो काय करायचं ते। फक्त आईपर्यंत ही गोष्ट पोचवू नका, तिला उगाच स्ट्रेस येईल। हो, तू नको त्याची काळजी करू। आयुष्यात एकदाच प्रेम केलं मी, आणि ते तुझ्यावरच। मी तुला विसरणं शक्य होत नाहीये, पण तुझ्या आठवणी डोक्यात ठेवणं जड झालंय मला आता। तुझ्यावर प्रेम केल्याची शिक्षा भोगतोय मी। हॅलो जगन्नाथ साहेब, हो कॉन्सर्ट मध्ये लाईट येण्याच्या अगोदरच ती सावली आणि सारंगचे भाऊ ना त्याला सांभाळत घेऊन गेले। मला वाटतं ते घरीच गेले असावेत। एक काम कर, या भैरवी वजेला दे सोडून। असंही तिचं काम झालंय। ह्या वेळेस सुद्धा अपेक्षित प्रमाणे आपल्याला काही यश मिळालेलं नाही। कदाचित वेळ आपल्या बाजूने नसेल, बघू। हा, पण एक मात्र, ऐन वेळेस लाईट कोणी घालवली ना त्याचं फुटेज मला हवंय, एवढं जरा बघ। ही कुठे गेली? फोन कॉन्सर्ट मध्ये काय झालं मला कळलंच पाहिजे। तारा, हा मॉम, कुठे आहेस? तारा, कॉन्सर्ट नीट झालं ना? एकदम दणक्यात झाला। सगळं एकदम व्यवस्थित झालं ना? काहीच गडबड नाही ना झाली? नाही, म्हणजे ऍक्च्युली गाणं संपल्यानंतर ना लाईट्स गेले होते। लाईट गेली होती? मला सांग, सारंग आला होता तिथे? नाही ग, नाही। जगन्नाथच्या नशिबाने यावेळेसही साथ दिली नाहीये वाटतं। एक मिनिट तारा, सावली कुठे आणि आता? सावली नाही माहित मला। माहित नाही? तारा, सावली तुझ्या सोबत असायला हवी ना? हा?
अगं मम्मा, गाणं संपल्यानंतर ती गेली घरी आणि मी पण आले. ठीक आहे, मी येते. सारंग सर, काय नको मला सावली, भूक नाही मला. थोडं घ्या, तुम्हाला बरं वाटेल. छान आहे. सावली, कॉन्सर्ट नंतर तू खूप शांत शांत दिसतीयस. काय झालं? काही नाही. सावली, एक गोष्ट तुला मला सांगायची. आपण आता मित्र आहोत, म्हणून मैत्रीच्या नात्याने तुला ही गोष्ट सांगायची. याचा चुकीचा अर्थ किंवा चुकीच्या पद्धतीने घेऊ नकोस प्लीज. सावली, याआधी मी जेव्हा जेव्हा संकटात अडकलोय ना, तेव्हा तेव्हा एका मुलीने मला मदत केली. आजपर्यंत मला प्रश्न पडला होता, ती मुलगी नक्की आहे तरी कोण. आज माझ्या लक्षात आलं, ती मुलगी दुसरी कोणी नसून अस्मिता असावी. आजपर्यंत मी जेव्हा जेव्हा संकटात अडकलोय तेव्हा तेव्हा अस्मीने मला सांभाळलंय, मला जपलंय. माहिती नाही कदाचित हे खरं असेल की खोटं असेल नाही माहिती मला, पण माझा सेन्स मला हेच सांगतोय. थांब जरा. काय ग, सारंगच्या खोलीत का गेली होतीस? अमृता वहिनींनी सूप न्यायला सांगितलं होतं. अच्छा, एवढंच कारण की आणखीन काही? मुद्दाम करतेस ना हे सगळं? काय केलं मी? अरे बापरे, आता मलाच विचार मी काय केलं. हा, हे जे काही तुझं चाललंय ते मला कळत नाही असं वाटतंय का तुला? 100 वेळा तुला सांगून सुद्धा माझं अजिबात ऐकत नाहीस. सारंगच्या मागे पुढे करतेस, त्याचं मन जिंकायचा प्रयत्न करतेस, सतत त्याच्या खोलीत काय जातेस. हे सगळे प्रयत्न यशस्वी होणार नाहीयेत हे तुला माहित असून सुद्धा तुझं हे सगळं चाललंय, हो ना? त्याला काय म्हणतात माहितीये ना? पोडगेपणा. सारंग माझा मुलगा आहे, मी ओळखते त्याला. या जन्मात काय, पुढल्या अनेक जन्मात तो तुझ्यावर प्रेम करणार नाही आणि तुला बायकोचा दर्जा तर त्याहूनही देणार नाही. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.